हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण न्यू इयर स्पेशल एकदम मौसूद क्रीमी तोंडात टाकताच विरघळणारे असे रसगुल्ल्याची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। फक्त 3 इन्ग्रेडियंट्स वापरून हे रसगुल्ले बनवणार आहे आपण। अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे, न चुकणारी रेसिपी आहे। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीकडे वळूया। मग त्यासाठी घेतलेलं आहे आपण पनीर। मस्त पनीर घ्यायचं, स्वच्छ धुतलेलं आहे मी पनीर हे। आता त्याला आपण एका रफली चॉप करून घेणार आहे। छान पनीर आपल्याला रफली चॉप करून घ्यायचं आहे। चॉप केलेलं पनीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। आपण रसगुल्ले जे आहे पनीर पासून बनवणार आहे बघा। अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पनीर पासून मस्त रसगुल्ले बनवू शकता। मिक्सर मधून आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा साखर आणि 1 चमचा साखर टाकायचा आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर बिलकुल स्किप करू नका, खूप मस्त आहे। कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, परत एकदा फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त एक स्मूथ असा आपला रसगुल्ल्याचा गोळा तयार होतो बघा। आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा। एकदम स्मूथ असा रसगुल्ल्याचा गोळा तयार होतो। आपण याचे लगेचच रसगुल्ले करणार आहोत। फक्त पनीर, साखर आणि आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे बघा। आता छान मस्त हलक्या हाताने हाताला जसं तूप लावायचं आहे किंवा तेल लावायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला भेगणं पडणारे गोळे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे रसगुल्ले तयार करून घ्यायचे आहे। अगदी सोपी पद्धत आहे, न चुकणारी रेसिपी आहे। इथे तुम्ही या पद्धतीचे रसगुल्ले नक्की ट्राय करा। तर आपल्याला रसगुल्ले तयार करून घ्यायचे आहे बघा। छान आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत। तर आपण रसगुल्ल्यासाठी करणार आहे पाक तयार। त्यासाठी मी एका पॅन मध्ये घेतलेला आहे 4 वाट्या पाणी आणि 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। मोजून आहे बघा, 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला। अचूक माप आहे। या पद्धतीने जर तुम्ही रसगुल्ले करसाल तर तुमचे रसगुल्ले बिलकुल चुकणार नाही। 4 वाटी पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे बघा। आणि याला मस्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। साखर विरघळोस तर आपल्याला गरम करायचं आहे, अगदी पाक करायचा नाही आहे। साखर विरघळली तोवर पुरा आहे बघा। छान साखर विरघळली आहे। आता यामध्ये आपण हळूवारपणे आपण जे केलेले रसगुल्ले आहे पनीरचे आपण ते सोडणार आहे बघा। 1 बाय 1 सोडायचे आहे, एकदम नाही सोडायचे आहे आपल्याला। हळूवारपणे आपल्याला पनीरचे रसगुल्ले पाण्यामध्ये सोडायचे आहे, पाकामध्ये सोडायचे आहे बघा। आणि 5 मिनिटं आपल्याला मंद आचेवर असं शिजवायचं आहे, त्याला थोडंसं कडक होऊ द्यायचं आहे बघा। आपण लहान लहान रसगुल्ले तयार केलेले आहे, नंतर बघा ते फुलून डबल होतात। मग झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच करायचे आहे। मग आपला पाक जो आहे असा उखळता असला पाहिजे, जेणेकरून जे रसगुल्ले आहे ते खालीवर फ्लोट केले पाहिजे, म्हणजे आपले रसगुल्ले व्यवस्थित शिजले जाईल बघा। किती फुगलेले आहे। वाटलं असं तुम्ही माझा व्हिडिओ जे आहे ते मागे स्क्रोल करून पाहू शकता की आधीच्या रसगुल्ल्याची साईज आणि आताच्या रसगुल्ल्याची साईज किती आहे ते। मग आपले रसगुल्ले रेडी झालेले आहे। 10 मिनिटापर्यंत आपल्याला कंटिन्युअसली पाकामध्ये शिजवायचे आहे आणि त्याला खाली उतरवायचं आहे, थंड करायचं आहे आपल्याला बघा। किती छान आपले रसगुल्ले झालेले आहे तयार। मी तुम्हाला दाखवते, थोडे गरमच होते। मस्त रसगुल्ले आपले तयार झालेले आहे। आता हे जे रसगुल्ले आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। गरम गरम आहे, थोडं नरम आहे, म्हणून आपण चमच्याच्या साहाय्याने हळूवारपणे रसगुल्ले काढून घेणार आहे। छान आपण एका बाउलमध्ये रसगुल्ले काढून घेतले। जो उरलेला पाक आहे त्यामध्ये आपण 3 चमचे साखर टाकायची आहे आणि हा पाक जो आहे तो आपल्याला परत गॅसवर ठेवून गरम करायचा आहे, थोडं घट्ट करायचा आहे। पाक होईस्तोवर मी विलायचीची पूड करून घेतली होती बघा। त्याला चिकटपणा आलेला आहे असं आपल्याला चेक करायचं आहे। पाक जर आपल्याला थंड करायचा आहे, कोमट करायचा आहे, त्यामध्ये विलायची पूड टाकायची आहे आणि हा जो पाक आहे तो आपल्याला आपल्या रसगुल्ल्यामध्ये सोडायचा आहे बघा। रसगुल्ले किती छान असे फ्लोट करतात बघा। छान आपले रसगुल्ले तयार झालेले आहे। त्याला गार करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट व्हायला। झाकण ठेवून मस्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। मी ओव्हरनाईट ठेवलं होतं, पण कमीत कमी याला 1 घंटा तरी लागते सेट व्हायला। बघा सकाळी उठून छान आपले रसगुल्ले तयार झाले होते बघा। किती क्रीमी स्मूथ दिसत आहे आणि किती सॉफ्ट झालेले आहे।
तर तुम्हाला माझी रसगुल्ल्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.